ज्यावेळेस आपण होमिओपॅथीच्या गोळ्या बघतो तर त्या अशा साखरेच्या गोळ्या टाईप असतात, तर मग त्यामागे काय लॉजिक आहे? म्हणजे जे तुमच्या गोड गोळ्या तुम्ही बघता होमिओपॅथीच्या, त्या शुगर ऑफ मिल्क ह्या गोष्टीपासून बनलेल्या असतात. पूर्ण अशी बॅकग्राऊंड हिस्ट्री आपल्याला विचारली जाते, तर हे का महत्त्वाचं असतं होमिओपॅथीमध्ये? जीबीएस बेसिकली हा जुनाच आजार आहे, पण आता तो नव्याने त्याची लाट आली आहे. आता जीबीएस मध्ये काय होतं की खालून वरती असेंडिक पॅरालिसिस होतो, तुम्हाला सिमेट्रिकल पॅरालिसिस होतो, पायापासून सुरू होतो, त्यानंतर डायरिया होतो, डायरियामध्ये तुम्हाला ब्लड जातं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू. होमिओपॅथी स्लो आहे, खूप हळूहळू त्याचा विलाज होतो असं आपण नेहमीच ऐकतो. पण ॲक्च्युअलमध्ये होतं काय, समजा कोणाला एका व्यक्तीला स्किनचा आजार झाला, तो काय करणार, पहिले सगळ्या डॉक्टरांकडे जाणार आणि शेवटी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येणार. मग त्यावेळेस काय होतं, सगळ्या औषधांचा मारा प्लस त्या आजाराची जी डेप्थ आहे ती डेप्थ पण वाढत जाते. तर गोड गोड गप्पा मारतात डॉक्टर लोक आणि त्याच्यानीच पेशंट बरा होतो. हा एक गोड गैरसमज आहे, पण तसं नाही आहे. तसं जर असतं, तसं जर आपण विचार करायला गेलो तर आम्ही होमिओपॅथी 1 दिवसाच्या बाळालाही देतो. समजा एखाद्या बाळाला झटके येत आहेत, तिथे गोड बोलून तुम्ही कसा इलाज करणार? बरोबर, ते रिपेअर होत आहेत होमिओपॅथीने. आम्ही होमिओपॅथीने गँग्रीन बरा करतो. गोड बोलून गँग्रीन कसा बरा होईल? आता हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, लास्ट वीकला माझ्याकडे एक पेशंट येऊन गेलं. त्याचं म्हणणं होतं, मी सगळ्या डॉक्टरांकडे गेलोय, मला काय फिलिंग आहे की मी एका स्विंगमध्ये, म्हणजे मी एका झोक्यात बसतो, बरोबर, झोक्यात बसलेलो आहे आणि कंटिन्यू मला तसं चक्कर यायला होतं. महिलांमधला आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे तो लठ्ठपणा, ओबेसिटी, की जो अनेक आजारांना सुद्धा कारणीभूत असतो. तर याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये कसं ट्रीटमेंट आहे? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आहेत डॉक्टर अंकिता केदार हिरे. आणि टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर डॉक्टर अंकिता, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. माझं नाव डॉक्टर अंकिता केदार हिरे, BHMS गोल्ड मेडलिस्ट. अरे वा. आणि मी मास्टर्स केलं आहे इन ॲडव्हान्स होमिओपॅथी मुंबईमधनं, आणि औंधमध्ये मी प्रॅक्टिस करते. आणि तशी आपली जी मेडिसिन्स आहेत ती ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे पूर्ण भारतामध्ये उपलब्ध होतात आणि भारताच्या बाहेरही आपले ट्रीटमेंट आणि कन्सल्टेशन अवेलेबल आहे. येस, तर तुम्ही होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करता. आता मी ज्यावेळेस एकदा डॉक्टरकडे गेलो होतो ना होमिओपॅथीच्या, तर तो भले मोठे असे प्रश्न विचारतो, म्हणजे पूर्ण अशी बॅकग्राऊंड हिस्ट्री आपल्याला विचारली जाते. तर हे का महत्त्वाचं असतं होमिओपॅथीमध्ये? बरोबर, तुम्ही कधी पण कुठल्याही होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाताल, तुम्हाला एक केस टेकिंग नावाच्या प्रोसिजर थ्रू जावं लागतं. केस टेकिंग म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये तुम्ही खाता काय, तुम्ही झोपता कसं, तुम्ही उठता कसं, तुम्हाला स्वप्न काय पडतात, तुम्हाला काही कशाची भीती वाटते का, हे कशासाठी विचारतात? तर आम्हाला इंडिव्हिज्युअलला ट्रीट करायचं असतं. म्हणजे आम्ही व्यक्तीला बरं करतो, म्हणजे त्याचा आजार आपोआपच बरा होतो. तर व्यक्तीला समजून घेण्यासाठी आम्हाला ते लागतं. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे काय, की आता तुम्हाला सर्दी झाली आहे आणि तुमच्या मित्राला पण सर्दी झाली आहे, तर तुमच्या दोघांच्या सर्दीमध्ये फरक काय आहे हे कळण्यासाठी आम्हाला तेवढी सगळी हिस्ट्री घ्यावी लागते. मग त्या फरकावरनं आमची औषधं चेंज होतात. म्हणजे समजा तुम्ही म्हणताय की माझं सर्दीत ना फक्त हे डोकं खूप दुखतं, आणि एखादा म्हणतोय मला सर्दी होतीये, डोकं बिकं काही नाही, मला शिंकाच आहेत, जसं मी उठतो तसं मला शिंका येत आहेत, तर दोघांचं औषध वेगवेगळं असणार. आमच्याकडे A+B=C असा फॉर्म्युला नाही, बरोबर. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा कन्सिडर केला जातो. प्रत्येक व्यक्ती वेगळा असल्यामुळे त्याला होणारा आजारही वेगळा असतो. जसं आपण म्हणतो की मला ॲसिडिटी झाली, तुम्हालाही झाली, पण तुमच्या ॲसिडिटीमध्ये तुम्हाला पोटात आग होतीये खूप, मला ॲसिडिटी झाली, माझं डोकं पकडते. सो देअर शुड बी डिफरंट मेडिसिन. तर त्यासाठी इंडिव्हिज्युअलायझेशन करावं लागतं आणि त्या प्रोसेससाठी आम्हाला केस टेकिंग घ्यावी लागते. पण मग तुम्ही म्हणताय खरं की प्रत्येक व्यक्तीच्या गोळ्या वेगळ्या असतात, पण ज्यावेळेस आपण होमिओपॅथीच्या गोळ्या बघतो तर त्या अशा साखरेच्या गोळ्या टाईप असतात, तर मग त्यामागे काय लॉजिक आहे? बरोबर, दिसायला तुम्हाला सारखंच दिसेल. तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये पण जर आलेत, तुम्ही म्हणताल माझ्या आणि माझ्या मुलांचं औषध सारखं दिसतंय, बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही डायल्युशन टाकतो, ते फक्त कॅरियर असतं. म्हणजे जे तुमच्या गोड गोळ्या तुम्ही बघता होमिओपॅथीच्या, ते शुगर ऑफ मिल्क ह्या गोष्टीपासून बनलेल्या असतात. त्यामध्ये आम्ही डायल्युशन औषध टाकतो, ते वेगवेगळे औषधं असतात, बरोबर. सेम आजारासाठी वेगवेगळे औषधं देतो आणि मग म्हणून दिसायला सेम असतं, पण त्याची जी एनर्जी असते, त्याचा जो फरक आहे तो वेगवेगळा आहे. पण मग असंही म्हणतात की होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या असतात, म्हणजे होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये जे व्हायरल आजार येतात, नवीन नवीन आजार येतात, त्याच्यावरती ऑलरेडी बऱ्यापैकी रेमेडी असते.
जसं की आपण कोरोनाच्या टायमाला पण पाहिलं होतं की वॅक्सिन, ऑफिशियल वॅक्सिन आली नव्हती, पण होमिओपॅथीचे डॉक्टर ट्रीट करत होते आणि त्याचे रिझल्ट्सही चांगले होते. मग यामागे काय लॉजिक आहे? बरोबर. आता गंमत सांगायची झाली तर बऱ्याच वेळा आता असं होतं, आता सध्या रिसेंट पुण्यामध्ये GBS चालू आहे, बरोबर. तर भरपूर होमिओपॅथिक डॉक्टर आताही GBSचे केसेस बघतायत आणि पूर्वी पण बघितलाय. GBS बेसिकली हा जुनाच आजार आहे, पण आता तो नव्याने त्याची लाट आली आहे, बरोबर. आता विषय असा असतो की होमिओपॅथी जे शास्त्र आहे ते लक्षण चिकित्सा आहे. आम्हाला आजाराच्या नावाशी तेवढं काही करायचं नसतं, त्याचे जे लक्षणं असतात ते आमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात. आता उदाहरण तुम्ही कोरोनाचं घेतलं. कोरोनामध्ये तुम्ही म्हणताल की आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी औषधाचं नाव खूप प्रचलित झालं आणि सगळ्यांनी ते घेतलं. पण आम्ही ज्यावेळेस कोविडचे पेशंट नीट केले त्यावेळेस ते वेगवेगळ्या औषधांनी नीट केले, कारण प्रत्येक पेशंटचे सिम्पटम्स जे होते ते वेगवेगळे होते. त्यातनं मोस्ट ऑफ दी केसेस आर्सेनिक अल्बमनी बऱ्या झाल्या आणि म्हणून ते जीनस इपिडेमिकस म्हणून फेमस झालं की बाबा आर्सेनिक अल्बम तुम्ही सगळेजण घेऊ शकता ॲज प्रिव्हेंटिव्ह पर्पज. पण ज्यावेळेस आम्ही ठीक केले त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या औषधांनी ठीक केले. तर आता तुमच्या प्रश्नाकडे येते की तुम्ही विचारलं की नवीन नाव आलं एखाद्या आजाराचं आणि होमिओपॅथिक डॉक्टर म्हणतात या आमच्याकडे, बरोबर, आमच्याकडे औषध आहे ऑलरेडी. तर आमच्याकडे आम्ही सिम्पटम्सला महत्त्व देतो. अगेन मी ते सांगते. आता GBSमध्ये काय होतं की खालून वरती ॲसेंडिंग पॅरालिसिस होतो, तुम्हाला सिमेट्रिकल पॅरालिसिस होतो, पायापासून सुरू होतो, त्यानंतर डायरिया होतो, डायरियामध्ये तुम्हाला ब्लड जातं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर यासाठी ह्या सिम्पटम्सवर औषध आमच्याकडे आहे. जरुरी नाही आहे तुम्ही याचं नाव GBS आम्हाला येऊन सांगा, बरोबर. सो कुठलाही नवीन आजार आल्या कारणाने, म्हणजे कधीही आला तरी आम्ही त्याला औषध देऊ शकतो, कारण होमिओपॅथीमध्ये 5,000 ते 6,000च्या वरती औषध आहेत आणि एक औषधाचे तुम्ही जर सिम्पटम्स विचारले तर ते हजारोमध्ये आहेत. सो सिम्पटम्सची आमच्याकडे कमी नाही आहे. म्हणजे असे सिम्पटम्स की ज्याच्यावरती तुम्हाला कुठेच ट्रीटमेंट मिळत नाही. आता एक लास्ट वीकला माझ्याकडे एक पेशंट येऊन गेलं. त्याचं म्हणणं होतं मी MRI केला, मी CT स्कॅन केलं, मी कानाची तपासणी केली, मी सगळ्या डॉक्टरांकडे गेलो आहे. मला काय फिलिंग आहे की मी एका स्विंगमध्ये, म्हणजे मी एका झोक्यात बसतो, बरोबर, झोक्यात बसलेलो आहे आणि कंटिन्यू मला तसं चक्कर यायला होतं. सो त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, हा फक्त सिम्पटम आहे, पण ह्या सिम्पटमनी त्याची लाईफ किती स्टॉप झाली आहे, बरोबर. तो परेशान आहे की मला कोणी आजाराचं नाव सांगत नाही आहे पण मला त्रास तर होतोय, बरोबर. आणि मी असंही नाही की म्हणू शकत की बाबा डॉक्टरांकडे जाऊन की बाबा तुम्ही मला नावच सांगा, कारण कोणी काही सांगतच नाहीये, मला काही कळतच नाहीये. तर हा सिम्पटम आहे बेसिक. तर या सिम्पटमवरती मग आम्ही त्याला औषध दिले आणि आता ही इज बेटर. सो सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट असल्यामुळं जो तुमचं नाव आहे आजाराचं त्याच्याशी इतका काही आमचा संपर्क म्हणजे येत नाही. ओके. थोडंसं GBS बद्दल आणखी सांगा ना, कारण हा थोडासा नवीन आजार आहे आणि लोकांच्या मनात थोडीशी शंका आहे की याने पुढे पॅन्डेमिक सारखं रूप होऊ शकतं का याचं. सध्या तुम्ही ट्रीट करतायत तर काय सांगाल? GBS बद्दल जर म्हणायचं झालं तर हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ना, आणि आता शासनाने सांगितलंय की तो पाण्यातनं झालाय, कंटॅमिनेशन त्याचं वॉटरमधनं झालं आहे आणि होमिओपॅथीनी नक्की तुमचा विलाज होऊ शकतो. त्याच्यासाठी सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहे. तसंच त्याच्यासोबत तुम्हाला फिजिओथेरपी करावी लागेल आणि पॅन्डेमिकचं रूप ते घेणार नाही, कारण एकाच स्पेसिफिक एरियासाठीच तो आलेला आहे आता. तर त्याच्यावरती सरकारही काम करेल आणि ते होईल, होप सो. येस. आता होमिओपॅथी बद्दल आपण ज्यावेळेस बोलतो, समजा ट्रीटमेंट तर चांगली असते की इफेक्ट बऱ्याच लोकांना पडतो, पण मग ती प्रोसेस खूप स्लो असते, हे वारंवार बोलल्या जातं. तर त्याच्यावरती काय सांगाल तुम्ही? होमिओपॅथी स्लो आहे, खूप हळूहळू त्याचा विलाज होतो असं आपण नेहमीच ऐकतो. पण ॲक्च्युअलमध्ये होतं काय, समजा कोणाला एका व्यक्तीला स्किनचा आजार झाला, तो काय करणार, पहिले सगळ्या डॉक्टरांकडे जाणार आणि शेवटी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येणार. मग त्यावेळेस काय होतं, सगळ्या औषधांचा मारा प्लस त्या आजाराची जी डेप्थ आहे ती डेप्थ पण वाढत जाते आणि आमच्याकडे आल्यावर मग आम्हाला ती लेअरनी त्याच्यावरती काम करावं लागतं. ओके, करेक्ट. आणि मग त्या प्रोसेसला आपण लगेच 15 दिवसात मॅजिकली ते ओके होईल असं अपेक्षा नाही करू शकत ना. सो आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला बोलले की होमिओपॅथीमध्ये डिटेल केस हिस्ट्री घ्यावी लागते, बरोबर. आता पहिल्या व्हिजिटला कधी कधी पेशंट कम्फर्टेबल नसतात, म्हणजे समजा तुम्ही आलाय, तुम्ही कधीच होमिओपॅथी औषध घेतलं नाही, तुम्हाला माहीत नाही आहे आणि मी तुम्हाला विचारते सर स्वप्न काय पडतात, मग व्हॉट इज युअर स्ट्रेस आणि व्हॉट इज युअर ॲक्शन रिॲक्शन, तुमची ॲक्शन रिॲक्शन काय असते, मग लाईफमध्ये अशी सिच्युएशन आल्यावर तुम्ही काय विचार करता. मग पेशंटला कदाचित वाटतं अरे मॅडम हे सगळे असे प्रश्न काय विचारतायत, बरोबर, कारण तेवढं अवेअरनेस नाही आहे अजून, तेवढं लोकांना माहीत नाही आहे ही गोष्ट. तर मग ते कम्फर्टेबली बोलत नाहीत. आणि मग जसं सेकंड थर्ड व्हिजिटला पेशंट येतो, त्यानंतर तो कम्फर्टेबल होतो, मग तो त्याच्या काही गोष्टी सांगतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर आम्हालाही अजून पेशंट डेप्थमध्ये कळतो
आणि मग ते हळूहळू करून ट्रीटमेंट तुमची लाईनला लागतं. तर ह्या 2 गोष्टीमुळे कदाचित मला असं वाटतं की लोक असे म्हणतात की होमिओपॅथी स्लो आहे. बेसिकली आमच्याकडे येणारा वर्ग जो आहे, मेजॉरिटी वर्ग, तो जुराट आजारांचा आहे ना. तर ते सगळीकडे जाऊनच मग शेवटी आमच्याकडे येतात असं आहे. तरी आता कालानुसार या गोष्टी बदलत आहेत. लहान लहान बच्चूंसाठी सर्दी म्हणा, पडसं म्हणा, डायरिया म्हणा, होमिओपॅथी लोक घेत आहेत आणि स्वीकारत आहेत. ओके. आता थोडंसं ॲलोपॅथी वर्सेस होमिओपॅथीवरती सांगा ना, की म्हणजे दोघांमध्ये जर ॲज अ पेशंट आहे मी, समजा मला आता एखादा आजार झालाय, तर मी कोणाला आधी प्रेफरन्स दिला पाहिजे ॲक्च्युली? बरोबर, गुड क्वेश्चन. तर आता मी काही ॲलोपॅथीची विरोधक नाही, बरोबर. माझं जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते असं आहे की आपण ज्या भूतलावर राहतो त्या भूतलावरती होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदा, युनानी ह्या ज्या पॅथीज बनवल्या आहेत त्याचं प्रत्येकाचं आपलं आपलं एक महत्त्व आहे आणि त्याचं स्थान आहे. तर मॉडर्न मेडिसिनला तुम्ही एमर्जन्सी मेडिसिन म्हणून कन्सिडर करू शकता 100%. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या पॅथीची गरज आहे, तुम्ही तितकं इंटेलिजंट असायला पाहिजे की कुठल्या पॅथीला केव्हा जायचं. बरोबर. म्हणजे समजा तुम्हाला काही गोष्ट क्विक हवी आहे, अर्जंट हवी आहे, ऑफकोर्स तुम्ही होमिओपॅथीमध्ये येऊ शकता. पण एक समज आहे आपला, त्यावेळेस तुम्ही ॲलोपॅथी घेऊ शकता. बरोबर. तर माझं असं म्हणणंच नाही की तुम्ही ॲलोपॅथी घेऊ नका, फक्त होमिओपॅथीच घ्या. माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी तुमच्या त्याच्याने सॉल्व्ह होत आहेत त्या गोष्टींनी सॉल्व्ह करा, आणि ज्या गोष्टी तुमच्या इतर गोष्टींनी सॉल्व्ह होत आहेत त्या इतर गोष्टींनी सॉल्व्ह करा. म्हणजे आपण जर झूम आउट करून बघितलं थोडंसं, तर असं जाणवतं की हे फक्त सोर्स आहेत कशासाठी, हिलिंगसाठी. बरोबर. मग तुम्ही कुठल्या कंडिशनशी झगडताय ती कंडिशन तुम्ही पहिले अॅनलाइज करा की कशाने तुम्हाला जास्त मदत होईल आणि त्याने तुम्ही जा. ओके. पण मग समजा आता मी असं ठरवलं की साईड बाय साईड दोघंही ट्रीटमेंट चालू ठेवायचे, ॲलोपॅथीचे पण ठेवायचे आणि होमिओपॅथीचे पण ठेवायचे, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे होतात का? कुठलीही गोष्ट तुम्ही जर एका स्पेसिफिक अमाऊंटपेक्षा जास्त जर केली तर तिचा साईड इफेक्ट होतो. म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर जर एखादी गोष्ट घेतली तर त्याचा साईड इफेक्ट 100% होणार. ते ॲलोपॅथी असो किंवा होमिओपॅथी असो, करेक्ट वेनी घेणं गरजेचं आहे. तर आता काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की तुमची ॲलोपॅथी गोळ्या चालू असू द्या, जसं की थायरॉइड. बरोबर. थायरॉइड स्पेसिफिकली ट्रीट करत असताना मी असं सांगते की 3 महिन्याचा कालावधी मला लागेल प्रायमरीली. त्यासोबत तुम्ही तुमची ॲलोपॅथी जी गोळी आहे ती चालू राहू द्या, माझी होमिओपॅथीची ट्रीटमेंट आपण चालू करूयात, त्यासोबत डाएट चालू करूयात, आणि मग ह्या 3 महिन्यानंतर आपण परत तुमचा थायरॉइडचा रिपोर्ट करूयात. आणि मग तुम्ही तुमचे जे थायरॉइडचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा आणि तुमच्या गोळीची पॉवर ते आपोआप रिपोर्ट बघून कमी करून देतील. म्हणजे सोनाराच्या हातानेच कान टोचायची गोष्ट आहे. बरोबर. तर असे भरपूर आजार आहेत जिथे आम्ही पॅरलेली पण काम करतो. कारण काय असतं की म्हणजे मॅक्झिमम लोक ॲलोपॅथी घेत असतात आणि ते घेता घेता त्यांना असं वाटतं की मला आयुष्यभराची गोळी नको आहे, मग होमिओपॅथी चालू करायचं. बरोबर. मग शरीराला सवय लागलेली असते, हॉर्मोन्स म्हणा किंवा त्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं शरीर. अचानक ते बंद करून पेशंटला त्रासात टाकून ते करणं योग्य नाही. बरोबर. म्हणून सायमल्टेनियसली बऱ्याचदा आम्ही सांगतो की सायमल्टेनियसली आपण करूयात. ओके. म्हणजे असं काही एवढं काही असं मेजर साईड इफेक्ट वगैरे काही नाही? नाही, मेजर असं साईड इफेक्ट असं काही नाही. ओके. आणि आणखी असे कुठले गैरसमज आहे होमिओपॅथीच्या बाबतीत की जे सामान्य लोकांच्या मनात असतात? समजा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे बरेच लोक म्हणतात की होमिओपॅथी फक्त गोड गोड गप्पा मारतात डॉक्टर लोक आणि त्याच्यानेच पेशंट बरा होतो. हा एक गोड गैरसमज आहे. पण तसं नाही आहे. तसं जर असतं, तसं जर आपण विचार करायला गेलो तर आम्ही होमिओपॅथी 1 दिवसाच्या बाळालाही देतो. समजा एखाद्या बाळाला झटके येत आहेत, तिथे गोड बोलून तुम्ही कसा इलाज करणार? बरोबर. ते रिपेअर होत आहेत होमिओपॅथीनी. आम्ही होमिओपॅथीनी गँग्रीन बरा करतो, गोड बोलून गँग्रीन कसा बरा होईल? बरोबर. तो एक विषय आहे. होमिओपॅथी स्लो, जसं तुम्ही बोलले, स्लो काम करते, तो एक विषय आहे. आता छोटे छोटे बच्चू आहेत त्यांना आम्ही होमिओपॅथी देतो, एक्सिलंट रिझल्ट आहे, असं काहीच प्रॉब्लेम नाही. आता माझी स्वतःची 3 महिन्याची छोटी बेबी आहे, तिला कधी कोलिक झाला, तिला काही प्रॉब्लेम झाला, मी होमिओपॅथीच देते. तर क्विक रिझल्ट्स आहेत. असं काहीही नाही की होमिओपॅथी वेळ घेतं आणि काय करतं. फक्त डॉक्टरांनी करेक्ट औषध देणं आणि तुम्ही त्यांना करेक्ट माहिती सांगणं, स्वतःला अॅनलाइज करून, हे गरजेचं असतं. त्याच्यामध्ये कुठे हुकाचूक झाली की मग ती ट्रीटमेंट लांबते थोडीशी. ओके. आता ज्यावेळेस आपण ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे जातो, समजा तो एखादी आपल्याला ट्रीटमेंट देतो, 1 महिन्याच्या गोळ्या देतो आणि विषय क्लोज होतो बऱ्यापैकी. बरोबर. पण ज्यावेळेस आपण होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे जातो तरी कंटिन्यू आपल्याला महिने त्या गोळ्या असं ठेवावं लागतं समजा, आणि याचं कॉस्टिंग किती येतं आणि किती महिने हे चालू ठेवायला पाहिजे समजा? इट डिपेंड्स. आता तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाताय, दुसरी गोष्ट तुमचा आजार कोणता आहे. बरोबर. आता तुम्ही किडनी स्टोन्स किंवा पाईल्स, फिशर्स, जे क्रॉनिक आजार आहेत, स्किनचे, एक्झिमा झालं, सोरियासिस झालं, या आजारांसाठी होमिओपॅथी डॉक्टरांकडे जाता.
त्याचा कालावधी आणि त्याचा एक्सपेन्स हा कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. ओके, बरोबर. म्हणजे तुम्ही पुण्यातच जर बघितलं तर औंधमधले जे डॉक्टर्स आहेत त्यांचा रेट बघा, सांगवीतला बघा किंवा पाषाणचा बघा, प्रत्येकाचं इट इज कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह. डॉक्टर किती त्याच्यावर डेप्थनी काम करतो, त्याला किती वेळ द्यायला लागतो, आणि सोबत मग मेडिसिन कुठल्या क्वालिटीचे जात आहेत, मग तुमचं पॅकेजिंग कॉस्ट आणि ते सगळं कन्सिडर करून, तर इट इज कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह. पण 100% तुम्ही असं कन्सिडर करू शकता की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ॲलोपॅथीपेक्षा तरी म्हणण्यापेक्षा अगेन इट डिपेंड्स तुमची ट्रीटमेंट किती दिवस चालली आणि सगळ्या गोष्टी. बरोबर. ओके, बट इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह. ओके. आता होमिओपॅथीबद्दल ना मी बऱ्याचशा पाहिलंय, म्हणजे की माझ्या जवळचे लोक आहेत की जे त्यांच्या हेल्थसाठी, केसांसाठी, स्किनसाठी बऱ्यापैकी होमिओपॅथीला प्रेफरन्स देतात. तर मग यामागे काय लॉजिक आहे? लॉजिक असं काही नाही. स्किन आणि हेअर आपण जे म्हणतो ते एक्सटर्नल विजिबल पार्ट्स आहेत आपले. बरोबर. सो होमिओपॅथी त्याच्यामध्ये जास्त चांगलं काम करते असं सगळ्यांचं म्हणणं आहे, है ना. ते तर डेफिनेटली आहे. पण फक्त तेच नाही तर आम्ही हेड टू टो सगळे आजार बरे करतो. पण फक्त तेच फेमस होण्याचं कारण मला माहीत नाही. आता स्त्रियांना केस त्यांचे खूप आवडत असतात किंवा पुरुषांना ते खूप कन्सर्न असतात, म्हणून होमिओपॅथीचा जास्त इफेक्ट आहे आणि म्हणून तिकडे जास्त तुमचा मॉब जातो, कदाचित तेही असेल. बट याच्यावर पण आम्ही इंटरनल जास्त काम करतो. म्हणजे जास्त बाहेरून एक्सटर्नल ॲप्लिकेशन देण्यापेक्षा स्किन म्हणा किंवा हेअर म्हणा, त्याला आम्ही इंटरनल काम करतो. म्हणजे जे आपल्याला दिसतं बाहेरून प्रॉब्लेम नसतो, कधीच प्रॉब्लेम आतून असतो. तुमचा हेअरफॉल जरी असेल, क्षुल्लक हेअरफॉल जरी असेल, तरी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि मग तुम्हाला औषध देतो. आता हेअरफॉलचे खूप काही कारण असू शकतात. कधी कधी ॲनिमिया आहे म्हणून हेअरफॉल होतोय, कधी कधी तुमचं विटॅमिनमध्ये कमी होतंय त्याच्यामुळे होतोय, कधी कधी हॉर्मोनल हेअरफॉल असतो बऱ्याच वेळेस महिलांमध्ये स्पेसिफिकली. तर त्याचं कारण आम्ही शोधतो आणि मग त्याला ट्रीट करतो. तर त्यामुळे कदाचित तसं असेल की इंटरनल बरं होतं म्हणून ते कम्प्लिटली जातं, म्हणून मग असेल. ओके. आता मध्येच तुम्ही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा विषय काढला, तर ही जी गोष्ट आहे ना आजकाल बऱ्याच लेडीजमध्ये वाढते. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे आजार आहेत की ज्याला आपण होमिओपॅथीच्या मदतीने चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो? तर आता हॉर्मोन्सवरती मी स्पेसिफिकली जास्त काम करते. तुम्ही जर असं बघितलं तर दर 5 महिलांपैकी भारतामध्ये एका महिलेला पीसीओडीचा त्रास आहे. बरोबर. मग हे खूप जास्त प्रमाण झालं आणि ते प्रमाण आता वाढतंय. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट आपली जीवनशैली बदलली आहे. पहिल्यासारखी जीवनशैली, खानपान तुमचं काही राहिलेलं नाही आहे. बरोबर. तर ते हॉर्मोन्स आपण होमिओपॅथीने छान मॅनेज करू शकतो. ओके. पण मग आता हा जो आजार तुम्ही सांगितला समजा पीसीओडी, हा व्हायचं बेसिक असं काय कारण असतं समजा एखाद्या महिलेमध्ये किंवा काय? बघा, आता एखाद्या व्यक्तीला सर्वात पहिले पीसीओडी आहे हे कसं ओळखायचं, तर 3 पॉइंटर्स मी सांगते. त्यापैकी जर 2 पॉइंटर्स तुमचे पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला पीसीओडी आहे. एखादी महिला सांगते की मला जे USG रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सिस्ट दाखवत आहे, पीसीओडी दाखवत आहे. सेकंड नंबर, तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील. मग ते इरेग्युलरिटी कशी असू शकते? तुमचे पिरियड्स खूप वाहतच जात आहेत, स्टॉपच होत नाहीत, किंवा कमी असतील किंवा शॉर्ट असतील. करेक्ट. आणि तिसरी गोष्टी म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये मेल हॉर्मोन वाढलाय. तर आता मेल हॉर्मोन वाढलाय हे कसं ओळखायचं? मेल हॉर्मोन म्हणजे अँड्रोजन. तुमच्या चेहऱ्यावरती केस येणे किंवा मान काळी होणे किंवा बॉडीवरती वेगवेगळे पिगमेंटेशन होणे, ॲक्ने येणे, हेअरफॉल सुरू होणे, वजन वाढणे. बरोबर. तर ह्या 3 पॉइंटर्सपैकी ज्यावेळेस 2 पॉइंटर्स तुमचे पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही समजा तुम्हाला पीसीओडी आहे. बरोबर. आता याची लक्षणं काय? सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं, तुमच्या कधी कधी ॲक्सिडेंटल तुम्ही सोनोग्राफी करता त्याच्यामध्ये तुम्हाला सिस्ट दिसतात. त्यानंतर मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये तुम्ही पिरियड्स इरेग्युलर असतात तुमचे, त्यासाठी डॉक्टरांकडे जाता. मग त्यामध्ये इरेग्युलरिटी काही असू शकते. बरोबर. त्यानंतर तिसरी गोष्ट मी जसं सांगितलं की खूप वजन वाढतंय अचानक, मग पाळी पण इरेग्युलर होतीये, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत, केस गळता आहेत, तुमच्या चेहऱ्यावरती अनावश्यक ठिकाणी केस येत आहेत, मान तुमची काळसर झाली आहे, अंडरआर्म्समध्ये काळपटपणा आला आहे आणि ओबेसिटी झाली आहे, ड्राय स्किन पडली आहे. असे भरपूर सिम्पटम्स आहेत पीसीओडीमध्ये. ओके. आणि त्याला मग होमिओपॅथीमध्ये ट्रीट कसं करतात समजा? बरोबर. आता होमिओपॅथी ट्रीटमेंट जसं मी तुम्हाला सांगितली, आम्ही इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट देतो. तर पहिल्यांदा पेशंट आमच्याकडे आल्यावरती आम्ही ॲनालाइज करतो की आता हा जो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो कुठल्या प्रकारात बसतो. त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. कधी कधी इस्ट्रोजन डॉमिनन्समुळे तुमचा हॉर्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात, कधी कधी लो प्रोजेस्टेरॉनमुळे झालेले असतात, आणि कधी कधी दोन्ही पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन लो झाल्यामुळे तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. तर ते आम्ही सिम्पटम्सवरनं कधी कधी ओळखतो की समजा तुमचं इस्ट्रोजन खूप जास्त झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये इस्ट्रोजन डॉमिनन्स झालेला आहे बेसिकली, तर त्यावेळेस तुम्हाला काही स्पेसिफिक सिम्पटम्स दिसतात की जसं एकदम थकायला होणं, वीकनेस येणं,
मूड स्विंग्स खूप जास्त होतात. ज्यावेळेस तुमचं प्रोजेस्टेरॉन शरीरातलं कमी झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला पिरियड्सच्या आधी खूप पिंपल्स येतात चेहऱ्यावरती, किंवा पिरियड्सच्या आधी तुम्हाला इन्सोम्निया होतो, म्हणजे झोप येत नाही व्यवस्थित. हे असे सिम्पटम्स दिसतात. मग या सिम्पटम्सनुसार आम्ही बघतो की कुठले हॉर्मोन्स हल्लेले दिसत आहेत आपल्याला. बरोबर, काही महिलांमध्ये ओव्ह्युलेशनच होत नाही. बरोबर, तर मग ते कुठल्या हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम आहे हे आम्ही अनालाइज करतो. कधी कधी आम्ही तुम्हाला हॉर्मोनल ॲसे पण करायला सांगतो की हॉर्मोन्स तुमचे तपासून बघूयात आपण, कुठले कमी आहेत, कुठले जास्त आहेत. हा झाला तुमचा डायग्नोस्टिक पार्ट. मग त्यानंतर आलो आपण होमिओपॅथिक. तुम्ही बोलले की कसं ट्रीट करता, तर आम्ही कम्प्लीट हिस्ट्री पेशंटची कन्सिडर करतो या गोष्टींमध्ये. आता हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आम्ही बघतो. 3 कारणं आहेत. मेजर म्हणजे स्ट्रेस, दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लाईफस्टाईल, आणि तिसरी म्हणजे तुमचा आहार. ओके, बरोबर. तर आता तुम्ही म्हणताल की स्ट्रेसमुळं कसं काय PCOD होऊ शकतो. बरोबर. आणि तसं जर आपण बोलायला गेलो तर स्ट्रेस ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला काही कालावधीसाठी असतो त्यावेळेस त्याचं पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सेस चालू होतं, आणि स्ट्रेस हार्मोन ज्याला आपण म्हणतो कॉर्टिसॉल ते रिलीज होतं, आणि ते रिलीज झालं की मग तुमच्या बॉडीमधले मेल हॉर्मोन्स वाढायला लागतात. मग एकंदरीत काय झालं, अगेन PCOD. मी तुम्हाला पहिले जे 3 पॉइंटर्स सांगितले. ओके, पण याच्याबरोबरच आजकाल ना इन्फर्टिलिटीचं पण इश्यू खूप वाढतोय समजा, तर त्याला होमिओपॅथीमध्ये आहे का चांगली ट्रीटमेंट? 100%. आता जर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे तर मेजॉरिटी केसेस तो पण PCODमुळेच होतो. बरोबर. जसं मी तुम्हाला आता PCODचं पहिलं कारण सांगितलं स्ट्रेस, त्याचे 2 मेजर अजून कारणं आहेत, लाईफस्टाईल आणि तुमचं खानपान. बरोबर. तर PCOD मुळे जो तुमचा इन्फर्टिलिटी होऊ शकतो तो होमिओपॅथीने नक्की आपण मॅनेज करू शकतो. ओके, आता तुम्ही जसं सांगितलं की जसं PCOD व्हायचं मेन कारण स्ट्रेस आहे. आता स्ट्रेस हे बऱ्याच गोष्टींमुळे म्हणजे इफेक्ट करतं. समजा स्ट्रेसमुळे अनेक गोष्टी होतात. कॅन्सरसुद्धा असं म्हणतात की स्ट्रेसपासून सुरुवात होते. पण आता स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, याला कशा पद्धतीने होमिओपॅथीमध्ये ट्रीट केलं जातं? कारण ॲलोपॅथीमध्ये असं ते डायरेक्ट गोळ्या देतात, आणि त्या गोळ्या म्हणजे काय म्हणतो त्रासदायक पण असतात शरीरासाठी. तसं होमिओपॅथीमध्ये काय आहे? मेंटल डिसीज आम्ही याला म्हणतो. बरोबर. अँझायटी म्हणा, डिप्रेशन म्हणा. तर याच्यामध्ये पण आम्ही होल पेशंटची मेंटल हिस्ट्री घेतो. मग आम्ही त्याला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो. म्हणजे काय की बाबा आता स्ट्रेस हा कुठल्याही प्लेनवर असू शकतो. प्रत्येक आपल्या आयुष्याच्या पडावावरती वेगळा स्ट्रेस मनुष्याला असतो. तो कधी कधी फायनान्शियल प्लेनवरती असतो, कधी कधी पर्सनल प्लेनवरती असतो. मग त्याला वेगवेगळे आम्ही प्रश्न विचारतो. त्याच्या स्पेसिफिक स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये त्याची ॲक्शन रिॲक्शन कशी होती, काय होती, ती खूप एक्झॅजरेटेड होती का, किंवा त्याला कुठल्या गोष्टीचा शॉक बसलाय का. बऱ्याच वेळेला असं होतं की लाईफमध्ये काही मेजर घटना घडती, कोणाची तरी डेथ होते, आणि त्यानंतर आपल्याला एखादा आजार सुरू होतो. मग त्यावेळेस आम्ही जे प्रश्नावली विचारतो त्यातनं आम्हाला जर असं निदर्शनास आलं की बाबा याचं कारण हे आहे की असं शॉक कंडिशन झाली आणि त्याच्यानंतर पेशंट आजारी पडतोय आणि त्याच्यानंतर पेशंटला त्रास सुरू झाले, मग आम्ही तिथे जाऊन त्याच्यावरती काम करतो. सो जे अँझायटी म्हणा, डिप्रेशन म्हणा, याच्या मागे काहीतरी कंडिशन असते, कुठेतरी सुरुवात असते ना त्या गोष्टीची, की पहिल्यापासून जन्मल्यापासून तर व्यक्तीला असा काही त्रास नसतो. मग ती सुरुवात कशी झाली, मग काय इन्सिडेंट तेव्हा झाला होता, मग तुमचे ॲक्शन रिॲक्शन काय होती, मग आता तुम्हाला काय स्वप्न येतात, तुम्हाला कशाची भीती वाटते का. मग त्याच्यामध्ये पेशंट सांगतात की मला कधी कधी काय होतं की मला ते क्लॉस्ट्रोफोबिया सारखं होतं, किंवा भरपूर पेशंटला आता क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे तुम्ही कधी कधी अशा छोट्या जागेतनं जाताय, मग तुम्हाला असं सफोकेशन झाल्यासारखं होतं. बरोबर. लिफ्टमध्ये जाताय, MRI मशीनमध्ये जायची बऱ्याच लोकांना भीती वाटते की काय होईल आता, मला काय होईल, म्हणजे जीव तर जाणार नाही. बरोबर. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आहेत, है ना. त्या भीती म्हणा, किंवा ड्रीम्स आम्ही अनालाइज करतो पेशंटचे. ड्रीम्स अनालाइज याच्यासाठी करतो की सबकॉन्शियस लेवलला तुमच्या स्ट्रेस कधी कधी चालू असतो. स्ट्रेस म्हणजे असं काही मूवीमध्ये आपण दाखवतो की डोक्यावर एकदम डोंगर आहे आणि अंधार आहे आणि काहीतरी चाललंय, मग एखादा व्यक्ती बाजूला जाऊन बसलाय, असं नसतं. तुमच्या आमच्यासारखे हसत खेळत वागणारे जे लोक असतात, बोलणारे लोक असतात, काहीतरी बॅक ऑफ माइंड सबकॉन्शियसली चालू असतं की अभी इसका देखना है, उसका वो करना है, उसका वो करना है. करेक्ट. तर प्रत्येकाचा जो एरिया असतो तो वेगवेगळा असतो स्ट्रेसचा. तर मग त्याला आम्ही टॅकल करतो की कशा प्रकारे तुम्ही तो हँडल करताय आणि तुमच्या मनात त्याबद्दल भावना काय निर्माण होतीये. उदाहरणार्थ आता तुम्ही जर समजा बोलले की आता मी इथं आलोय श्रीमंत वास स्टुडिओमध्ये, आणि मला ना काय होतं, नेहमी ते करायच्या पहिले खूपच स्ट्रेस येतं आणि मी खूप प्रेशरमध्ये असतो की मला आता पॉडकास्ट करायचा आहे आणि खूप स्ट्रेस होतो, मग माझ्या तळपायला घाम येतो आणि मला ते स्टेज फिअर होतं आणि सगळं होतं. मी ओव्हरकम केलंय त्याला, कारण माझी रोजीरोटी आहे ही. बरोबर. मी ओव्हरकम केलंय त्याला, पण मला अशी फिलिंग होते, तर मला हे व्हायला नको. तर अशा गोष्टींवरती सुद्धा होमिओपॅथीमध्ये तुम्हाला विलाज आहेत.
ओके. आता पीसीओडी बद्दल ज्यावेळेस आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही काही मेजर गोष्टी सांगितल्या होत्या, जसं की डाएट झालं, लाईफस्टाईल झालं. तर या गोष्टी आपण थोडेसे स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. सगळ्यात आधी आपण डाएटबद्दल बोलूयात की डाएटमुळे कसं काय पीसीओडी होतो. समजा तुमच्या डाएट मुळे पीसीओडी होतो. फक्त डाएट रिस्पॉन्सिबल नाही आहे. अगेन त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत. पण आपण डाएटरी चेंजेस काय करायला पाहिजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला पीसीओडी होतो ते मी नक्की सांगू शकते. बरोबर. आपण जे सगळ्यात इम्पॉर्टंट ज्यावेळेस एखादा पीसीओडीची ट्रीटमेंट चालू आहे माझ्याकडे, मी त्याची शुगर बंद करते, मैदा बंद करते आणि असे पदार्थ जे की तुमच्या ब्लडमध्ये जाऊन सडन स्पाइक ऑफ शुगर करतील मी ते बंद करते. म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्सचं जेवण आपण चालू करतो. बरोबर. आणि त्याच्यासोबतच आता तुम्हाला मी सांगते की काही आपण कुळिताचं पीठ म्हणा किंवा केळीचे जे फुलं आहेत त्याची भाजी म्हणा. त्यानंतर स्पेसिफिकली पीसीओडीच्या लोकांना मी आठवड्यातून 2दा क्रुसिफेरस व्हेजिटेबल खायला सांगते. आता क्रुसिफेरस व्हेजिटेबल म्हणजे तुमची फुलगोबी, पत्तागोबी, त्यानंतर जमिनीखाली उगणाऱ्या ज्या भाज्या आहेत ह्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात पीसीओडीला रिपेअर करण्यासाठी. तुमचं बीटरूट झालं, अरवी झालं, सुरण झालं, ह्या गोष्टी तुम्हाला मदत करतात. ह्या तुम्ही खायलाच पाहिजे जर तुम्ही पीसीओडीपासनं म्हणजे ग्रस्त असाल तर. प्रत्येक व्यक्तीला असं सांगते की डाएटसोबत तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करणं खूप गरजेची आहे. तुम्ही फक्त डाएटिंग करताय आणि फक्त डाएटवरती फोकस आहे तुमचा आणि 100% तुमची भूक आहे आणि ती मारामारी करून तुम्ही एकदम छान डाएटिंग करताय, पण तुमचं यासोबतच तुमचं जे म्हणजे लाईफस्टाईल आहे ती बैठीच आहे, ॲक्टिव्हिटी काहीच नाही आहे, व्यायाम काहीच नाही आहे, इट वोंट हील यू. तर ज्यावेळेस एखादा पेशंट येतो त्याला आम्ही सांगतो की 70% काम माझं आहे. बरोबर. मी औषधं देणार, तुझे हॉर्मोन रेग्युलेट करायचा प्रयत्न करणार, पण 30% काम तुला करायचं आहे. त्यातलं 15% काम तुला डाएट आणि उरलेलं जे बाकी आहे तुला लाईफस्टाईल चेंज करायची आहे. ओके. पण मग लाईफस्टाईलमध्ये असे कुठले चेंजेस आणले पाहिजे समजा. बरोबर. तर आता लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही जे प्लास्टिक वापरता ते BPA फ्री वापरायला पाहिजे. त्याच्यामधले जे BPA आहे किंवा जे मायक्रो प्लास्टिक आहे ते तुमचं इस्ट्रोजन हॉर्मोनला मिमिक करतं. बरोबर. आणि मग ते बॉडीमध्ये गेल्यानंतर बाहेरून एखादं हॉर्मोन मिमिक करणारी गोष्ट आली आहे आणि मग ते हॉर्मोन प्रोड्यूस होतं आणि मग तो सगळा लोचा परत चालू होतो. सो ते एक तुम्ही बंद करायला पाहिजे. खूप आपण फर्टिलायझर्स म्हणजे टाकलेल्या ज्या भाज्या खातो त्यापासून पण प्रॉब्लेम होतो. कधी कधी गाई आणि म्हशींना दूध देण्यासाठी इंजेक्शन देतात, हॉर्मोन्सचे इंजेक्शन असतात आणि त्यामुळे तुमचे जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते पण कधी कधी डॉक्टर तुम्हाला बंद करायला सांगू शकतात तुम्हाला जर त्या लेवलचा प्रॉब्लेम असेल तर. तर हे अशा कंडिशन्समध्ये तुम्ही ह्या गोष्टी टाळायला हव्यात. त्यानंतर तुम्हाला मेजर जर सांगायला झालं तर व्हिटॅमिन डी पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगते तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं सकाळी कोवळ्या उन्हात बसायलाच पाहिजे. व्हिटॅमिन डी शरीरातलं कमी तुमचं झालं की तुमच्या इन्सुलिन रेझिस्टन्सवरती फरक पडतो आणि मग ते परत सायकल चालू होते तुमची. बरोबर. आणि त्यासोबतच तुमची स्लीप सायकल जी आजकाल खूप बिघडली आहे. म्हणजे 4-4 तास झोपतात, 5-5 तास झोपतात, वेळच्या वेळी म्हणजे झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ फिक्स नसते. स्लीप सायकल बिघडली की तुमचा परत स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो आणि परत मग ती सायकल चालू होते. सो झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा तुमच्या म्हणजे तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत आणि तुमची 7 ते 8 तासाची झोप स्ट्रेस फ्री रिलॅक्स झाली पाहिजे. ओके. आता मध्ये तुम्ही प्लास्टिक बद्दल बोलले होते, तर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची? म्हणजे दुधाचं पॅकेट म्हणताय की स्पेसिफिकली कसं इंटेक होतं? आता दुधाचं पॅकेट वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्ही जे रेग्युलर काही लोकांना सवय असते की प्लास्टिकच्या डब्यात जेवण खातात. बरोबर. प्लास्टिकच्या डब्यात मग ते घरी पण ठेवलेलं असतं. बरोबर. सर्विंग बाउल्स असतात किंवा डिशेस असतात, ते तुम्ही अवॉइड करू शकता. ज्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता त्या 100% अवॉइड करा. मेजॉरिटी गोष्टी म्हणजे तुमच्या प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत ज्यातनं आपण पाणी पितो. म्हणजे असं आहे की त्याला पण एक्सपायरी असते. बरोबर. बिस्लरीची जी बॉटल आहे ती त्या पाण्याची एक्सपायरी नसते, त्या बॉटलची एक्सपायरी असते. आपल्याला हे माहीतच नाही. आपण ती बिस्लरीची बॉटल वर्षानुवर्ष वापरतोय, चाललंय कुठं निघालो की ती सेम बॉटल घेऊन चाललोय. बरोबर. मग या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला बारकाईने लक्ष घालणं आता गरजेचं आहे. कारण काळ तसा होत चाललाय. पूर्वीसारखं खानपान आपलं राहिलं नाहीये, तेवढं प्युअर गोष्टी राहिल्या नाहीयेत. तर आता थोडंसं ऑर्गॅनिक गोष्टींकडे लक्ष वळायला हवं आपण. बरोबर. आता महिलांमधला आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे तो लठ्ठपणा, ओबेसिटी, की जो अनेक आजारांना सुद्धा कारणीभूत असतो. तर याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये कसं ट्रीटमेंट आहे? लठ्ठपणासाठी मी औषध आहे असं सांगणार नाही, कारण ही कम्प्लीट चुकीची गोष्ट आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांकडे औषध आहे आणि काहीतरी औषध खाल्ल्याने तुम्ही बारीक होताल असं नाही. तुम्ही नक्की होमिओपॅथिक डॉक्टरांकडे तुम्हाला औषध मिळेल, पण लठ्ठपणा जाण्यासाठी नाही. तुम्ही कुठल्या कारणांमुळे लठ्ठ होताय
याच्यासाठी औषध मिळेल, पण तो लठ्ठपणा तुम्हाला कमी करण्यासाठी व्यायामच करावा लागेल आणि डाएटच करावं लागेल. सो ते तिन्ही गोष्टी तुम्ही जर एकत्र घेतल्या की औषध घेतोय की बाबा काहीतरी तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे ओबेसिटी होतीये, तो बॅलन्स करण्यासाठी औषधाचा पार्ट काम करतोय आणि तो असलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज करताय. मग ते तिन्ही मिळून तुमचं काम होईल. पण फक्त ओबेस आहे आणि वजन वाढलंय मग मॅडम 100 किलो वजन झालंय आणि 50 करून द्या, असं औषधांनी शक्य नाही. आणि मीच काय, कोणीच फक्त औषधांनी तुमची ओबेसिटी कमी करू शकत नाही. इट इज की तुम्हालाच मेहनत करावी लागणार. ओके. त्याचा आणि पीसीओडीचा संबंध आहे का? हो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ओबेज असता त्यावेळेस तुम्हाला पीसीओडी होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा पीसीओडीमुळे ओबेसिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण काय असतं, तुम्ही ओबेसिटी तुमची आहे त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं फॅट कंटेंट जास्त आहे, बरोबर, तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी आहे, बरोबर, आणि मग त्या कारणाने ती परत सायकल तुमची चक्र चालू होतं. ओके. तर ओबेसिटीचा 100% वाईस वर्सा तुमचा आहे की पीसीओडी असल्यावरती पण तुम्ही ओबेस असू शकता आणि ओबेसिटीमुळे पण तुम्ही पीसीओडी आणि थायरॉइड आणि मग शुगर आणि या सगळ्या आजारांच्या कडे खेचले जाऊ शकता. तर पर्याय एकच आहे की व्यायाम करा आणि व्यायाम करा आणि तुमची लाईफस्टाईल सुधारा. आणि ऍक्टिव्हिटीचा खूप मेजर रोल आहे पीसीओडीमध्ये. आता तुम्ही म्हणताल की मग फक्त ओबेसच लोकांना पीसीओडी होतो का? तर असंही नाही. माझ्याकडे बरेच पेशंट असे आहेत की जे लीन थिन आहेत पण त्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, पिरियड्स इरेग्युलर होत आहेत आणि सगळ्या गोष्टी होत आहेत. तर तुमच्या ऍक्टिव्हिटी मेंटेन पाहिजे, अति पण नको आणि म्हणजे एकदम शांत चाललंय काहीच नाही, सकाळ झाली तसंच, रात्र झाली तसंही नको. ते बॅलन्स पाहिजे तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके. महिलांना ना याच्याशी रिलेटेड एक थायरॉइडचा पण त्रास असतो समजा, तर त्याला आपण कसं ट्रीट करू शकतो होमिओपॅथीमध्ये? थायरॉइड अगेन इज हॉर्मोनल डिसीज, बरोबर, तुमचा हॉर्मोनल लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे थायरॉइड. तर थायरॉइडसाठी आम्ही एक 3 ते 4 महिने पहिले मेडिसिन घ्या म्हणतो, तुमची बॉडी कशी ॲक्ट करते ते बघा म्हणतो. मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की जसं तुमची ॲलोपॅथी टॅबलेट चालू आहे ती आम्ही चालू ठेवतो, त्याच्यासोबत होमिओपॅथी औषधं देतो. मग तुम्ही म्हणणार दोन्ही औषधं चालू आहे तर कळेल कसं, बरोबर, की कमी होतंय काय होतंय. तर हे काय करत असतो आम्ही की दोन्ही औषधं पॅरलली समजा तुमचे चालू आहेत, होमिओपॅथी पण चालू आहे आणि तुमची जी टॅबलेट चालू आहे थायरोनॉम म्हणा किंवा दुसरी कुठली म्हणा ती पण चालू आहे. त्याच्यासोबत आम्ही काही आमचा डाएट देतो आणि त्याच्यासोबत एक्सरसाइज देतो आणि आमचे होमिओपॅथी औषध देतो. मग 3 महिन्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला लागतो की माझं कॉन्स्टंट गोळी घेऊन पण माझं थायरॉइड इतकं होतं पूर्वी, मग आता गोळीसोबत मी ह्या सगळ्या गोष्टी करते तर माझं थायरॉइड इतकं झालं. मग मी ही रिपोर्ट डॉक्टरांकडे घेऊन गेले तर ते म्हणतात ठीक आहे तुमची 75ची गोळी चालू आहे, आपण 50 करूयात. असं करत करत ती गोळी कमी होते, बरोबर. आणि मग एखाद्या वेळेस इतकी कमी होते की डॉक्टर म्हणतात आता घ्यायची गरज नाहीये. पण याच्यासाठी कन्सिस्टन्सी आणि जसं मी सांगितलं की 70% काम माझं आहे पण 30% जे काम आहे तुम्हाला जोरावर करावं लागतं. हे सगळं अमालगमेशन मिळून मग ते पार पडतं, असं आहे. ओके. आता मला थोडे तुमचे केस स्टडीज शेअर करा ना की ज्या तुमच्या लाईफमध्ये असं मेमोरेबल आहेत की तुम्हाला आजही आठवणत आहेत. समजा केस स्टडी म्हणायला गेलं तर बऱ्याच वेळेस काय होतं ना, आमच्याकडे पेशंट येतात ते म्हणतात की मी बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो पण मला कळतच नाही नेमकं झालं काय. ते म्हणतात मला पोटाचा असा त्रास होतो आणि कोणी म्हणतं GBS आहे, कोणी म्हणतं गॅस्ट्रायटिस आहे, कोणी म्हणतं हायपर ॲसिडिटी आहे, बरोबर, पण हा असा त्रास मला होतोय. प्रत्येक जण वेगळं सांगतंय आणि मी गोळ्या पण घेतोय पण ते बरं होत नाही, बरोबर. मग अशा ज्या केसेस आहेत की जे बऱ्याच ठिकाणी फिरून आले आहेत, वेगवेगळे त्यांना डॉक्टर नावही सांगतायत पण त्यांना बरं वाटत नाही, त्यांना खात्रीशीर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला सोल्युशन आहे. ओके. कारण आपण मनुष्याला बरं करतो, करेक्ट. सो ते सिम्पटम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे त्यात पण आम्ही मग ॲनालिसिस करतो की कॉमन सिम्पटम्स तुमच्या आजाराचे ठीक आहे दिसतात, गॅस्ट्रायटिस सारखे गट प्रॉब्लेम तुम्हाला आहे बेसिकली. मग त्याच्यासोबत अनकॉमन काय आहे की बाबा माझी ॲसिडिटी सर झाली ना की मला काय होतं, मी थंड पाणी प्यायलो की मला बरं वाटतं. मग ॲसिडिटी झाली त्यावेळेस मी काय करते, मी झोपते, पोटावर झोपले की मला बरं वाटतं. मग हे काहीतरी इंडिव्हिज्युअल सिम्पटम असतात, ते स्ट्रेंज असतात बट ते आमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात. मग असे काही पेशंट ते आम्हाला सांगतात आणि मग त्याला पकडून किंवा पेशंटचा कंप्लीट अभ्यास करून आम्ही त्याला मेडिसिन देतो आणि अशा प्रॉब्लेम्सपासून त्यांना सुटका मिळतो. जसं मी तुम्हाला पहिले पण बोलले की एक पेशंट मला रिसेंट केस होती ती लक्षात बसली की मी कंटिन्युअस झोक्यात आहे असं मला वाटतं, बरोबर. आता त्यांनी युज्युअली चक्कर काय येते माणसाला तर मेजॉरिटिकली तुमचं कानाचं कारण असतं, कानामध्ये काही फ्लुइड हल्लं त्यावेळेस होतं किंवा तुमचे MRI मध्ये काही कारणं कळतात, काही पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे का त्याच्यामुळे चक्कर येते किंवा काही विकनेस आहे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे किंवा काय होतं. हे सगळ्या चाचण्या करून पण उत्तर मिळत नाहीये पण सिम्पटम मात्र आहे. बरोबर. पेशंटचं त्याचं ऑक्युपेशन त्याच्यामुळे बंद आहे की चालताना ती कंटिन्युअस फिलिंग आहे, 30 वर्षाचा मनुष्य आहे, कंटिन्युअस फिलिंग आहे तीच की मी स्विंगमध्ये आहे. मग सगळे कामं कसे करणार, गोष्टी कशा घडणार लाईफमध्ये, बंद आहे आयुष्य, बरोबर. बट नथिंग इज हेल्पिंग.
देन होमिओपॅथीचा त्या गोष्टीमध्ये चांगला रोल आहे. तर असे काही वियर्ड सिम्पटम्सपासून तुम्ही सफर करत असता, पण त्याला कधी कोणी नाव देत नाही. जसं कधी कधी काय होतं की न्यूजमध्ये आपण ऐकतो की अमुक अमुक इथे हार्ट अटॅकने असं झालं. मग काही काही लोकांना फार असं टेन्शन यायला लागतं की कधी काही स्वतःचं पण दुखायला लागलं की मला ते झालं काय. मग बऱ्याचदा ते डॉक्टरकडे पळतात. मग ते ईसीजी नॉर्मल असतो, टुडी इको नॉर्मल असतो आणि डॉक्टर वैतागलेले असतात, तू येऊ नको, तुझा ईसीजी झालाय, तू येऊ नको, तुझ्या सगळ्या गोष्टी झाल्यात, तुला नॉर्मल आहे, तुला बीपीचा त्रास नाही, काही नाही. बरोबर. पण त्याला ती अँझायटी असते की मला काय होतंय नेमकं. मग ते कुठेही रस्त्यावर चालताना असो, शाळेत जाताना असो, म्हणजे शिकवताना असो किंवा कधी असो, ती अँझायटी तशी येते. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की काय करू. अशा प्रॉब्लेमसाठी पण आम्ही याला म्हणजे अँझायटीच म्हणतो एका प्रकारची. अशा प्रॉब्लेम्सवरती पण होमिओपॅथीमध्ये चांगलं औषध आहे की काय झालं बाबा अचानक असं वाटायला लागणं, किंवा अचानक तुम्ही म्हणता की डिप्रेस राहायला लागलोय किंवा अचानक टेन्शन आलंय, या सगळ्या गोष्टींवरती होमिओपॅथीमध्ये सोल्युशन आहे. ओके. म्हणजे मला एवढं कळालंय की जर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल बॉडीला, पण कळत नसेल की एक्झॅक्टली काय झालंय, तर आपण होमिओपॅथीचा सल्ला घेतला पाहिजे, ट्रीटमेंट घेतली पाहिजे. करेक्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला नाव मिळत नाहीये, बरोबर, म्हणजे होतोय त्रास तर मला होतोय, मला भीती वाटते किंवा मला अँझायटी होते किंवा मला आतून कसं तरीच होतंय किंवा हे कसं तरी होणं खूप कॉमन आहे, कसं तरीच होतंय, मी सांगू शकत नाहीये, बरोबर, तेव्हा तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाऊ शकता. ओके. आता बोलताना मध्ये तुम्ही एक सांगितलं होतं की तुम्ही स्वप्न काय पडतात हे पण विचारता, तर याचा आणि आपल्या हेल्थचा काही संबंध असतो का? बरोबर. आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये काही गोष्टी चालू असतात. करेक्ट. तर आता कधी लहानपणीपासून कधी वारंवार आपल्याला एखादं स्वप्न पडत असतं किंवा आता पण एखादं स्वप्न असं पडतं की त्यात आपण खूप घाबरतो आणि ते खूप लक्षात बसलेलं असतं. बरोबर. करेक्ट. तर त्याचा आणि तुमच्या डेली लाईफचा 100% कुठं ना कुठं संबंध असतो. बरोबर. कोणी म्हणतं की मला स्वप्नात ना नेहमी ते असं दिसतं की डेथ झालेली आहे कोणाची तरी, बरोबर, किंवा फॅमिली मेंबर्समध्ये डेथ झालेली आहे, बरोबर. तर आम्ही इन जनरल त्याचं अनालिसिस करताना असं घेतो की हा पेशंट थोडासा ते जे फॅमिलीशी अटॅच आहे आणि मग त्या अँझायटी त्या रिलेटेड अँझायटी त्याला असू शकते आणि त्याच्यामुळे मग त्याला स्ट्रेस निर्माण होतोय. तो जरी असं सांगणार नाही की तुम्हाला काही स्ट्रेस आहे का, असा प्रश्न विचारल्यावरती तर लगेच कोणी सांगत नाही काय स्ट्रेस आहे, बरोबर, सांगूही शकत नाही. कधी आपल्यालाच माहित नसतं आपल्याला नेमकं टेन्शन कशाचं आहे, पण ते तुमचं रिफ्लेक्ट होतं ड्रीम्समध्ये. करेक्ट. तर त्यामुळे ड्रीम्स अनालिसिस आम्ही करतो. ओके. म्हणजे ते रिलेटेड आहेच, 100% रिलेटेड. ओके. आता शेवटचा एक क्वेश्चन विचारतो. समजा की तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन पण घेतात, बरोबर. पण मग त्यांनी काय फरक पडतो का? म्हणजे ट्रीटमेंटमध्ये आधी कसं नॉर्मली पेशंट डॉक्टरकडे यायचा, आता सगळं ऑनलाईन होतंय, तर याच्याने म्हणजे ट्रीटमेंटमध्ये काही फरक पडतो का? तर ऑनलाईन कन्सल्टेशनची मजा मला कोविड नंतर जास्त कळाली. कोविड नंतर प्रत्येक जण म्हणजे सफर पण करत होतं आणि नंतर कोविडच्या नंतर लोक आळशी झाली, घराच्या बाहेर नको, वर्क फ्रॉम होम सगळ्यांना आवडायला लागलं. तर ऑनलाईन कन्सल्टेशनचा कॉन्सेप्ट त्याच्यानंतर उदयास जास्त आला आणि बूममध्ये पण आला. तर आता लोकांना असं आहे की मी घरी बोलून मी कम्फर्टेबली बोलू शकतो माझ्या रूममधून. तर मग आता माझं इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर पण ऑनलाईन कन्सल्टेशन चालतात. तर त्याची प्रोसिजर अशी की आम्ही ऑन कॉल तुमचा सगळा डेटा घेतो, मग तो ऑडिओ असो, व्हिडिओ असो, मग त्याच्यावरती डेटा शेअरिंग होते. तुमच्या एक 30 ते 35 मिनिट तुमचं सगळं अनालिसिस होतं सगळ्या गोष्टींचं. मी असेल किंवा असिस्टंट डॉक्टर असेल ते सगळे तुमची माहिती घेणार, डॉक्टर तुमच्याशी बोलणार, बरोबर. इतकंच की तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन बसावं लागत नाही, मग ते लाईनला लागणं, त्या सगळ्या गोष्टी होत नाही, वेळ तुमचा वाचतो. औषधं तुमचे 2-3 दिवसात तुमच्या घरी येतात आणि आमची ट्रीटमेंट लंब्या टप्प्याची असते, बरोबर. मग ते 15 दिवसांनी म्हणा, महिन्याभरांनी म्हणा, औषध तुमच्या घरापर्यंत येत आहेत. तुम्ही एका रूममध्ये रिलॅक्स बसून कम्फर्टेबली, कधी डॉक्टर समोर बसल्यावरती आपल्याला सुचत नाही, हे पण असतं. त्याचा एक हा असा फायदा आहे की मग ते आठवतं त्यांना घरी बसल्यावरती आपण त्या आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आहोत, किंवा नंतर कधी आठवतं, मग ते कम्फर्टेबल होतात आणि त्यानुसार मग करतात. तर ऑनलाईन कन्सल्टेशन मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असं काही नाही. काही लोकांना ते कम्फर्टेबल वाटतं आणि काही लोकांना असं असतं की नाही, मला डॉक्टरकडे गेलो आणि त्यांचा चेहरा पाहिला आणि भेटलो की मला अर्ध बरं झाल्यासारखं वाटतं. सो अगेन डिपेंड करतं तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात आणि तुम्हाला काय आवडतं, त्यानुसार तुम्ही मग ऑप्ट करू शकता. ओके. म्हणजे असं काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही, काहीच काम नाही. घर बसल्या लोक कम्फर्टेबली बोलतात. म्हणजे मॅडम आता मला 8 वाजता मी घरून ऑफिसून थकून आले, मग डॉक्टरांकडे जाऊन स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये ती केस देण्यापेक्षा मी 8-8:30ला रिलॅक्स झालीये घरी, माझ्या काउचवर मस्त बसलीये, कॉफी घेता घेत, अच्छा मग स्ट्रेस काय आहे, मग स्वप्न काय आहेत, मी जास्त डिटेलमध्ये जास्त कम्फर्टेबली सांगू शकते, बरोबर. सो ते कम्फर्टच आहे. आणि याच्यात आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही जो पेशंट आहात
त्याच्याकडनं जास्त डिटेल्स काढायचा प्रयत्न करतात. म्हणजे मी माझा एक एक्झाम्पल सांगतो. माझा एक इन्सिडेन्स आहे की मी माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेलो होतो. आई तिथं नव्हती, मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तरी पण त्या डॉक्टरने पर्सनली आईला कॉल करायला सांगितला आणि त्यांना सगळ्या गोष्टी तो विचारत होतात की घरात कोण कोण मेंबर आहे, कसं आहे. सी काय आहे ना, प्रत्येक माणसाचा प्रत्येक सिच्युएशनला घेऊन पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. बरोबर. आणि आपण स्वतः जेवढं स्वतःला ओळखतो तेवढं कोणीच ओळखत नाही. करेक्ट. आपले सिक्रेट्स आपल्याला माहित असतात, आपले ऍक्शन रिएक्शन आपल्याला माहित असतात. किती जरी आपण समजा एखादा व्यक्ती आहे, तो समोरून दाखवतो की त्याला राग आल्यावर काहीच होत नाही, बरोबर, पण तो डॉक्टरांना सांगतो की सर मला राग आला ना की मला असं होतं की हातात आता पेन आहे, मी फेकलाच पाहिजे, मोबाईल मी फेकलाच पाहिजे, बट आय जस्ट कंट्रोल. सोसायटी आहे म्हणून मी कंट्रोल करतो, बरोबर. आता ही गोष्ट तो तुम्हाला कशी सांगेल, तुम्हाला माहित नसतं की आई आहे, आईचं असं काही नाही, आई तर कधी मारत पण नाही, आई तर कधी चिडत पण नाही, बरोबर. पण तुम्हाला काय माहिती की त्या सिच्युएशनला आईच्या मनात काय चालू आहे, बरोबर. हे झालं एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला जास्त माहितीच असतं 100%. म्हणजे मुलगा असो, नवरा असो, किती पण तुमचं हे असो, हे असो, बरोबर, नातं असो, ते 100% तसं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आम्हाला 2 माहिती मिळतात वेगवेगळ्या कॉन्ट्राडिक्टरी, की आम्ही असं करतो की पेशंटच्या रिलेटिव्सला किंवा जे सोबत आला आहे त्याचा अटेंडंट त्याच्याशी पण विचारतो की कसा स्वभाव आहे, काय आहे. कधी कधी पेशंट लाजेपायी बोलत नाहीत, मग तो सांगतो की नाही ह्याला राग आला ना, याने आतापर्यंत 4 रिमोट फोडलेत, बरोबर. मग आई सांगते कधी कधी याने 4 रिमोट फोडलेत, मुलगा म्हणतो नाही मी असं कधी करतच नाही, त्याला वाटतं डॉक्टर जज करतील. मग तो डेटा थोडासा आम्हाला पण कळतं की खरं काय खोटं काय, कुठं चाललंय, काय चाललंय. कधी कधी पेशंटला सांगायला झिजक वाटतं की कसं सांगू बाबा मी हे, मग कधी कधी अटेंडन्ट सांगतो त्याचा. तर म्हणून मग ते आम्ही कधी कधी करत असतो की पेशंटच्या सोबत आलेल्या व्यक्तीला पण विचारतो की कसा आहे बरं याचा स्वभाव, तुम्हाला काय वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्स्पेक्टिव्ह, जे मी तुम्हाला बोलले. आता समजा एखाद्याच्या आयुष्यात ब्रेकअप झाला, तर त्या ब्रेकअपमुळं त्याला त्याच्या मनामध्ये काय वाटलं याच्या पण प्रतिक्रिया खूप असू शकतात. एखादा म्हणतो मला ना इतका शॉक बसला, एखादा म्हणतो मला ना असं वाटलं तिने मला धोका दिला, एखादा म्हणतो की मला असं वाटलं माझ्यात काहीतरी कमी आहे. सो इतकं पर्सनल गोष्ट आहे, त्याचं पर्कशन जे प्रत्येकावर पडलंय ते वेगळं आहे, बरोबर. तर तो ते बेटर सांगू शकतो. शेजारचा काय सांगेल की याचं ब्रेकअप झालं, त्या ब्रेकअपच्या मागची फिलिंग, त्या ब्रेकअपमुळे त्याच्यावर काय परिणाम झाला, त्याला शॉक बसला का, त्याला धोका दिल्यासारखं वाटलं का, त्याला स्वतःच कमीपणा वाटला, किंवा त्याला असं वाटलं की तेव्हापासून माझा कॉन्फिडन्सच लूज झाला, ते त्याला त्याचं माहिती जास्त आहे, बरोबर. मग त्यामुळे अशा गोष्टी आम्हाला क्लिअर होतात, म्हणून आम्ही पेशंटशीच बोलणं प्रेफर जास्त करतो. पण आता ज्या कंडिशन आहे जिथं पेशंट बोलू शकत नाही तिथे मग आम्ही रिलेटिव्हच्या डेटावर पण रिलाय करत असतो, जसं लहान मुलं म्हणा, बरोबर. ओके. आता एक शेवटचं ॲडवाईस आमच्या ऑडियन्सला जर द्यायचं असेल तर ते काय असेल? छोटीशी ॲडवाईस म्हणजे आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की कुठल्याही आजाराला तुम्ही घाबरू नका. प्रत्येक जिथे प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन आहे, आणि सोल्युशन शोधायला घाबरू नका. ट्राय एव्हरीथिंग. आणि दुसरी गोष्ट, व्यायाम करायला विसरू नका. हे 2 सल्ले मी नेहमी देत असते. येस. आणि जर समजा एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास असेल आणि कळत नसेल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तर होमिओपॅथी डॉक्टरांकडे नक्की जा. सरांना एवढ्या कॉन्व्हर्सेशन मधनं ऍडवाइस करावी. येस. तर थँक्यू सो मच मॅम की तुम्ही इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी इतकी युजफुल इन्फॉर्मेशन दिली. तर आपण काय करू की तुमचे जे काही डिटेल्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करून टाकू, म्हणजे लोकांना ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल ते डायरेक्टली तुमच्यापर्यंत रिच आउट करू शकते. नक्कीच. तर मंडळी, आशा करतो की आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. आणि जर तुम्हाला खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असेल आणि तो सांगत नसेल किंवा डॉक्टरकडे जात नसेल, तर मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी, कारण तो तुमच्या जवळचा व्यक्ती आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपलं जे चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.